सांगेन की आम्ही शेतकऱ्यासाठी लढतो. आम्ही काय गुंडर भवानी या राज्य सरकारने माझी राजू शेट्टी असतात सगळ्या साहेब असतील आमच्यावरची उचलून द्यायची काही गरज नव्हती आणि कॅबिनेट मिनिस्टर त्यांना आम्ही सरळ बोलू किंवा आम्ही परमिशन देऊ नये तुमचा कायदा करा. परंतु हिटलरशाही त्याला जिम्मेदार जनतेला कळलं पाहिजे किंवा आम्ही कोणासाठी लढतो आमचं त्या कॅबिनेट स्वार्थ नव्हता. आता आंबावाला आणि काजू शेतकऱ्यामध्ये या सरकारला अशी कमेंट आहे विरोधी पक्षाने चळवळीसाठी बुडून टाकून आम्ही आमचं राज्य त्यांना आम्ही यशस्वी केला नाही. आम्ही शेतकऱ्याची पोर आहे. संघर्षाच्या घरात आमचा जन्म झाला. सत्तेच्या घरात सत्ताधाऱ्यांवर असंतोषजनक सर्व शेतकरी असतील विद्यार्थी असतील महिला असतील कामगार असतील त्यांच्यासाठी आम्ही लढण्यासाठी सक्षम आहे. आम्हाला ते दाखवू शकत नाही. समृद्धी महामार्गावरती लासलगावला जो कांदा प्रश्न पेटलेला आहे त्या संदर्भात अंबादास दानवेंना ताब्यात घेतला तिथं सुद्धा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न ते ह्या जनतेला कळणार आहे. अंबादास दानवे असतील राजू शेट्टी असतील किंवा आमचे सगळे कार्यकर्ते हे विरोधी पक्ष जिवंत ठेवायचं नाही ते भारतीय जनता पार्टी पण आम्ही त्यांचे बाप आम्ही ह्या पुष्की हा सातारा जिल्हा आहे आणि आमचाही जन्म सातारा जिल्ह्यातून झालेला आहे. तर राणा पाटील असतील नाना ताईपुडे असतील किसनवीर असतील त्यांच्या भागातून आम्ही जन्माला तेव्हा आम्हाला गणपतीचा चांगला येतो आणि शिवाजी महाराजांचा प्रताप सातारा जिल्ह्यात त्यांच्याकडं साधन आहे साधना आहे सत्ता आहे मस्ती आहे तर आम्ही गनिमिकाव्याने ह्यांच्या सत्तेला उद्ध्वस्त करू. ही एक वेळ अशी झाली की जयललिता देखील फडफडीत पोलिसांनी तीच परत 10 वर्ष मुख्यमंत्री झाली आणि आम्ही आमच्या विचाराचं सरकार आलो आणि ह्याच मुख्यमंत्रीच्या हातात काय करायचं ते आम्ही नक्की करणार.